दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आज डॉक्टर्स डे, त्यानिमित्तानं आज आपण सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोंडावळ चौक इथं आहे. या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर तन्मय ओरा सर यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहे. ते या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून सर कार्यरत आहेत. सर नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आजच्या या मुलाखतीचा जो विषय आहे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. कारण अनेक पेशंट ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यावेळेला प्रत्येक ज्यावेळेला नातेवाईक भेटायला येतात त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा हा प्रश्न विचारतात की इन्शुरन्स वगैरे काय आहे का, इन्शुरन्सचं महत्त्व काय आहे, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय आहे आणि एखादा पेशंट असेल तर त्याच्यासाठी तो किती गरजेचा आहे या संदर्भात आज आपण सरांच्या सोबत संवाद साधणार आहे. सर नमस्कार. काय सांगाल सर, हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व नेमकं काय आहे? हेल्थ इन्शुरन्स ही सध्याच्या दिवसात एक पेशंट ट्रीटमेंटमधले एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की आजारपण हे दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे. आज तुम्ही साधं व्हायरल फीवर म्हणून कुठं ॲडमिट झाला, डेंग्यू फीवर म्हणून ॲडमिट झाला तर 20-25 हजार रुपये कसे संपतात समजत नाही. एखादा पॅरालिसिस आला, अटॅक आला तर 50-60 हजार संपतात. हार्ट अटॅक आला तर खर्च हा लाखात जातो. अशी तयारी इतक्या पैशाची आपण आपल्याकडे करून ठेवलेली नसती. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला बाबा आपण आजारी असताना आपल्या घरच्या माणसांना आपल्या पाठीमागं पैशासाठी हातपाय पसरावे लागतात. बऱ्याच वेळेला आम्ही अशी उदाहरणं बघितली आहेत की लोकांनी 10% ह्याच्यावर कर्ज काढलेले आहेत आणि नंतर हे फेडताना येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत हे वेगळे. त्यामुळे ही वेळ जर आपल्यावर यायची नसेल तर आपण आपल्या स्वतःचा आरोग्य विमा ज्याला आपण म्हणतो की बाबा माझ्या आजारपणात माझ्या औषधाच्या किंवा वैद्यकीय सेवेच्या खर्चाची जबाबदारी ही एका थर्ड पार्टीवर, ज्याला आपण इन्शुरन्स कंपनी म्हणतो, त्याच्यावर आपण जेव्हा सोपवतो, एक ठराविक अमाऊंटचा प्रीमियम भरतो, त्याच्या मोबदल्यात आपण एक ठराविक अमाऊंटची पॉलिसी घेतो. समज उदाहरणार्थ 3 लाख 5 लाख, तर आपल्या हॉस्पिटलचा जो येणारा खर्च आहे तो ह्या रकमेतनं ही कंपनी हॉस्पिटलला देते, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो. तर माझं म्हणणं आहे असं राहील की हेल्थ इन्शुरन्स, आता आपण कोविडचा अनुभव घ्या. कोविड येणार कुणालाच माहीत नव्हतं. कोविड आला, अचानक आला तर त्यावेळेला जो आर्थिक बोजा घरांवर पडलेला आहे लोकांवर, अनेक घरं त्यामध्ये उद्ध्वस्त झाले. त्यावेळेला हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला की जर मी माझा हेल्थ इन्शुरन्स काढला असता तर एवढा खर्च माझ्यावर आला नसता. तर त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स हे अजून आपल्या शहरामध्ये त्याचं पेनिट्रेशन एवढं नाही, पण जर तुम्ही मुंबई, पुणे मेट्रोजमध्ये गेला तर 80% पॉप्युलेशन हे हेल्थ इन्शुअर्ड आहे. पण आज कोल्हापूर आम्ही आमच्या दैनंदिन अनुभवातून बघतो की हार्डली 10% लोक हे इन्शुअर्ड आहेत. तर हेल्थ इन्शुरन्स हे जसं आपण टर्म इन्शुरन्स करतो, जसं आपण LIC करतो, तसं आपण हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येकाचा केलाच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे, बरोबर आहे, पण हा नेमका कधी केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे किंवा कोणत्या अमाऊंटचा केला पाहिजे? काय हेल्थ इन्शुरन्स कधी केला पाहिजे ह्याचं उत्तर फार सोपं आहे. लवकरात लवकर. जेवढं तुम्ही लहान वयात हेल्थ इन्शुरन्स करणार तेवढा तुमचा प्रीमियम कमी बसणार. जेवढं तुम्ही उशीर करणार तेवढा तुमचा प्रीमियम हा मोठा होत जाणार. एखाद्या 25-30 वर्षाच्या वयोगटातील माणसाने स्वतःचा हेल्थ विमा, समज एक 5 लाख रुपयाचा हेल्थ विमा केला, त्याला येणारा प्रीमियम, आणि एखाद्या 60 वर्षाच्या माणसाने स्वतःसाठी 5 लाखाचा विमा केला, त्याच्यासाठी येणारा प्रीमियम ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे जर कमी प्रीमियममध्ये आपल्याला जास्तीत जास्त हेल्थ इन्शुरन्स कवर पाहिजे असेल तर तो लवकरात लवकर आपण केला पाहिजे. आता कुणी करावा ह्याचं उत्तर तर फार सोपं आहे, प्रत्येकाने करावा. का? कारण आजारपण कधीच सांगून येत नसतं. आज एखादा माणूस चांगला असतो, ठीक आहे, बऱ्याच वेळेला लोकांना अशी समजूत असते की मी रोज व्यायाम करतो, मी जॉगिंग करतो, मी मॉर्निंग वॉक करतो, मी कधी आजारीच पडू शकत नाही. ठीक आहे, 25 वर्षाचा माणूस म्हणाल मला काय, मी आजारी पडायची शक्यता नाही. पण आजार हा सांगून येत नसतो, त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्याला काही होऊ शकतं. अशा वेळेला आपल्याला हॉस्पिटलाइज करायला लागू शकतो. त्यामुळं वय हा इन्शुरन्स काढतानाचा क्रायटेरिया नाही आहे. हेल्थ इन्शुरन्स हा प्रत्येक माणसाने करावा. कारण परत सांगतो, आजारपण हे सांगून येत नसतं आणि जेव्हा ते येतं तेव्हा तो बोजा जो असतो, आर्थिक बोजा, हा प्रचंड प्रमाणात असतो. आपला उत्पन्न आणि येणारा खर्च, उत्पन्नाची वाढ जी आहे प्रत्येक वर्षाची, ती वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या खर्चाच्या वाढीशी प्रत्येक वेळेला मॅच होईलच असं नसतं. त्यामुळं शक्यतो हेल्थ इन्शुरन्स हा सर्वांनी करावा, लवकरात लवकर करावा. बऱ्याच वेळेला सर असं म्हटलं जातं की LIC पॉलिसी असेल तर हेल्थ इन्शुरन्सची काय आवश्यकता, किंवा हेल्थ इन्शुरन्स आणि LIC पॉलिसी म्हणजे नेमका फरक काय असतो यात?
हा एकदम चांगला प्रश्न आहे. कारण आम्ही आता जेव्हा एका पेशंटशी बोलतो की बाबा तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का, तर ते म्हणतात हो माझी LIC पॉलिसी आहे. तर सामान्य माणसाला असं वाटतं की LIC म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स. तर हे LIC आणि हेल्थ इन्शुरन्स हे एकदम वेगळे कन्सेप्ट्स आहेत. LIC म्हणजे काय की बाबा लाईफ इन्शुरन्स. तर त्याचा उपयोग काय असतो की बाबा जर जेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक रिस्क कवर घेता, समज उदाहरणार्थ तुम्ही एक 10 लाखाची पॉलिसी घेतलेली आहे, तुमच्या मृत्यू पश्चात ती रक्कम तुमच्या वारसदारांना किंवा ज्यांना तुम्ही नॉमिनी म्हणून ठेवलं आहे त्यांना ती मिळते. तर LIC ही तुमच्या आयुष्यानंतर मिळणारी रक्कम आहे. त्या उलट हेल्थ इन्शुरन्स हे म्हणजे तुम्ही तुमच्या आजारपणाची केलेली तरतूद असते. त्याचा अर्थ की तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा तुमचा खर्च तुम्ही ज्या कंपनीचा इन्शुरन्स घेतला आहे ती कंपनी उचलती आणि तुमच्या आजारपणाचा सगळा खर्च ती कंपनी त्या हॉस्पिटलला किंवा तुम्ही जर स्वतः रिइम्बर्समेंट करणार असाल तर तुमच्या खात्यात जमा करते. तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे तुमच्या आजारपणासाठी घेतलेला विमा. लाईफ इन्शुरन्स म्हणजे तुमच्या मृत्यू पश्चात तुमच्या नातलगांना किंवा तुमच्या नॉमिनीला मिळणारी रक्कम, त्याला आपण लाईफ इन्शुरन्स म्हणतो. बरेच वेळेला सर अनेक पेशंटच्या तक्रारी येतात की आमचा इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, पण आमचा क्लेम होत नाही आहे किंवा आम्ही कंपनीला कळवायला वेळ केला किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. मग ह्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक ठरतो तो म्हणजे कंपनी निवडणे. मग कंपनी निवडताना काळजी कोणती घ्यायला पाहिजे, काय सांगाल त्याच्यासमोर? बघा, आता कसं आहे की हे एक ओपन मार्केट आहे. इन्शुरन्स सेक्टर हा इंडियामधला वन ऑफ द रॅपिडली ग्रोईंग सेक्टर आहे. त्यामध्ये अनेक कंपनीज आता येऊ घातलेल्या आहेत. तर जेवढ्या कंपनी येणार तेवढं ॲग्रेसिव्ह त्यांचं मार्केटिंग असतं आणि तेवढंच आपलं कन्फ्युजन पण होतं. आपल्याला प्रत्येक कंपनी ही त्याचं चांगलीच साईड दाखवत असते. पण जेव्हा आपण एखादा हेल्थ इन्शुरन्स निवडतो किंवा विमा निवडतो तेव्हा त्याचाही सखोल अभ्यास करून आपण निवडायला पाहिजे. आपण उद्या एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा कोण म्हणतंय म्हणून करायची नाही, तर त्याचा अभ्यास करून ती कंपनी कशी आहे किंवा एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असताना आपण कंपनीचा जसा अभ्यास करतो तसंच हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे. तर हे निवडताना काही एक ढोबळ निकष आहेत जे आपण बघायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता, ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमचे डॉक्टर्स आहेत जिथे तुम्ही नेहमी त्यांना दाखवता, ते हॉस्पिटल त्या कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटल लिस्टमध्ये आहे का. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला, त्या हॉस्पिटलचा ज्या तुम्ही मेडिक्लेम घेतला आहे त्या हॉस्पिटलचा आणि त्या कंपनीचं टायअप आहे का, हे त्यात बघणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो. म्हणजे काय क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय, तर बाबा एखाद्या कंपनीकडं 100 क्लेम आले तर त्यापैकी ती कंपनी किती क्लेम सेटल करते त्याला आपण क्लेम सेटलमेंट रेशो करतो. एखादी कंपनी 100पैकी समज 95 क्लेम्स सेटल करते, 5 क्लेम रिजेक्ट करते, त्याचा अर्थ त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो हा 95% आला. त्याच उलट एखादी कंपनी 70% क्लेम सेटल करते, खरं 30 रिजेक्ट करते, तर त्याचा क्लेम सेटलमेंट रेशो हा 70% आला. तर कधी पण जेवढा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो तेवढीच एक कंपनी तुमचा क्लेम सेटल करण्याची किंवा तुमचा क्लेम रिजेक्ट करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जेवढा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो तेवढा आपण तशी कंपनी निवडावी. ते निवडताना काही गोष्टी बघायच्या की प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय की तुम्ही एखाद्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. आता बऱ्याच वेळेला आपण काही तपासण्या करतो आणि मग त्यामध्ये आपलं निदान होतं, आपल्या लोकल डॉक्टरना आपण दाखवतो आणि त्याच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या करतो आणि मग आपण त्या निदान झाल्यानंतर ॲडमिट होतो. तर ह्या तपासण्या उदाहरणार्थ तुमचे रक्ताचे रिपोर्ट्स असतील, सोनोग्राफी असतील, CT स्कॅन, MRI, त्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये आपण खर्च केलेले असतो, ते पण ह्यात कवर व्हायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे, तुमचं हॉस्पिटलायझेशन तर ते कवर होणार. पण त्यानंतर पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय, तर बाबा घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला फिजिओथेरपी सांगितली जाते की बाबा ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस, असे अनेक किंवा तुमच्या पहिल्या 6 महिन्याच्या औषधांच्या गोळ्या, ह्या गोष्टी पण जी कंपनी कवर करते त्याला आपण पोस्ट हॉस्पिटलायझेशन. तर कुठलाही क्लेम घेताना प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन निवडणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय त्यातला असतो की को पेमेंट. तर को पेमेंट हा प्रकार बऱ्याच वेळेला लोकांना माहीत नसतो. स्पेशली ह्या कॉर्पोरेट पॉलिसीज ज्या असतात की ज्यामध्ये एक 20% को पेमेंट असतं. तर को पेमेंट म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा एखादी कंपनी निवडता आणि त्यामध्ये वेरियस प्लॅन्स असतात, त्यामध्ये सपोज उदाहरणार्थ असं समजून घ्या की 30% को पेमेंटचा तुम्ही प्लॅन निवडला. 30% को पेमेंट म्हणजे काय, तुमचं प्रीमियम 30% कमी घेते कंपनी. त्या बदल्यात काय असतं की तुमचं समज फायनल बिल ₹1,00,000 झालं आहे आणि तुम्ही 30% को पेमेंट घेतलं आहे, तर तुमच्या प्लॅनमध्ये जर 30% को पेमेंट असेल तर कंपनी 70%च
ती जबाबदारी लायबिलिटी आहे 30% ही तुम्ही घ्यायची आहे. आता आपण प्रीमियम कमी वाचवण्यासाठी को पेमेंट घेतो, पण जेव्हा तुमचा पॉलिसीचा जेव्हा तो खर्च येतो लाखमधले जेव्हा 30% तुम्हाला भरायला लागतात तेव्हा 30,000 रुपये हे तुम्हाला भरायला लागतात. ही रक्कम फार मोठी असते, त्यामुळं शक्यतो घेताना को पेमेंट 0 असलं पाहिजे. त्याचबरोबर एक कन्सेप्ट असतो नॉन मेडिकल एक्सपेन्सेस. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, सगळं ट्रीटमेंट व्यवस्थित पार पडते, आणि जेव्हा बिल येतं त्यावेळेला असं येतं की साधारण 1 लाख रुपये बिल आले, 10,000 रुपये हे डिडक्शन्स आलेले. त्यावेळेला ते हॉस्पिटल तुम्हाला सांगतं की हे 10,000 रुपये तुम्हाला भरायला लागते. तर आपल्याला जर वाटत असतं की माझं कॅशलेस आहे, मी का पैसे भरायचे, तर एक गोष्ट समजून घ्यावी की कॅशलेस आहे म्हणजे तुम्हाला लेस कॅश लागणार आहे, कॅश फ्री नाही आहे. हा फरक लोकांच्या मनात एक समजूत असते, कॅशलेस म्हणजे माझं सगळं फ्री होणार. तर साधारण एक 10% रक्कम किंवा कधी कधी 15% रक्कम ही तुम्हाला बिअर करायला लागते. त्याला आपण नॉन मेडिकल एक्सपेन्सेस म्हणतो. तर हे होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये नॉन मेडिकल एक्सपेन्सेसचे रायडर असतात बऱ्याच कंपनीमध्ये, की बाबा हे जरासं तुम्ही एक 100-500 रुपये प्रीमियम जास्त भरला आणि ते रायडर घेतले तर हे जे 10% 15% खर्च आपल्याला येतो तो आपण खर्च टाळू शकतो आणि लॉंग टर्ममध्ये हे बेनिफिशियलच राहतं. त्यामुळे ह्या ढोबळ ह्या गोष्टी आपण बघणं गरजेचं असतं आणि प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स आपला करावाच हा माझा आग्रह राहील. याच्यामध्ये सर आपल्या सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ही सुविधा हेल्थ इन्शुरन्सच्या अवेलेबल आहेत का, उपलब्ध आहेत का? हो काय, कसं आहे, हेल्थ इन्शुरन्स ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलं ओळखून आम्ही सूर्यामध्ये पण ह्या गोष्टी ऑलरेडी चालू केलेल्या आहेत. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सगळ्या प्रायव्हेट आणि मेन 4 गव्हर्नमेंट कंपनीज आहेत त्यांच्याशी टायअप केलेलं आहे. त्यामुळं आता मेजॉरिटी 90% कंपनीजचा आपल्याशी कॅशलेस टायअप आहे. त्यामुळं इथं येणारा पेशंट जर त्याच्याकडे एखादी पॉलिसी असेल तर 90% लोक कॅशलेसमध्ये एलिजिबल होतात. त्यामुळं ह्या गोष्टी आता मेडिकल प्रॅक्टिसचा एक दैनंदिन भाग झालेला आहे आणि काळाची ओळख इथून पुढं लोकांचा हेल्थ इन्शुरन्सचं पेनिट्रेशन वाढणार आहे हे ओळखून आम्ही 2 वर्षापूर्वीच ह्या सगळ्या कंपनीशी ऑलरेडी टायअप केलेला आहे. हो. तर पेशंटना, नागरिकांना काय सर संदेश द्याल की हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात आज डॉक्टर्स डे आहे, तुम्हाला या डॉक्टर्स दिनाच्या निमित्त आम्ही खूप चॅनेलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. संदेश काय द्याल सर पेशंटना? बघा, संदेश फार सोपा आहे. बेसिकली बऱ्याच लोकांच्या मनात समजूत काय असते की समज मी 10,000 रुपये प्रीमियम भरला आणि मी वर्षभरात आजारी पडलो नाही तर माझे 10,000 रुपये वाया गेले. हे तुम्ही असं ह्या गोष्टीकडे न बघता तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता, महिन्यातनं एकदा जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेला नाही आणि ते 1,000 रुपये तुम्ही वाचवले आणि तेच ॲट द एंड तुम्ही LIC किंवा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करण्यासाठी तेच प्रीमियम म्हणून वाचवले तर चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस चांगल्या हॉस्पिटल्समध्ये आणि ताटमानेने आजारपण हे सुसह्य तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्या बायकापोरांसाठी नक्कीच कमी त्रासाचं राहील. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.